या कार्यक्रमाचे प्रायोजक श्रमिक उद्योग समूह संगमनेर. पिछले कई सालों से श्रमिक मिल्क एंड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज का इस नवले दूध ही तो है हम सबकी पहली पसंद, क्योंकि नवले दूध ही तो है शुद्ध दूध की पहचान. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मी सी न्यूज मराठी प्रस्तुत आणि श्रमिक उद्योग समूह संगमनेर प्रायोजित कार्यक्रम म्हणजेच गणपती उत्सव विशेष कार्यक्रम आमचं कुटुंब आमचा बाप्पा. या कार्यक्रमात मी तुमचा आप्पा मनापासून स्वागत करतो. चला सुरुवात करूया आपल्या आप्पासोबतच्या धमाल गप्पांना. ते काय होतं माझ्या भाषेचं बरं का सर, ते माझ्या भाषेत थोडं प्रॉब्लेम असा आहे की मी जेव्हा शहरात कार्यक्रमाला जातो त्यांना वाटतं खेड्यातनं आला आहे, आणि खेड्यात कार्यक्रमाला जातो तेव्हा त्यांना वाटतं की शहरातनं आलं आहे. शहरातले खेड्यातलं समजतात, खेड्यातले शहरातला समजतात. अवतार शहरातला असतो, भाषा खेड्यातली असती. पण कसं आहे का बुवा, भाषेपेक्षा आहे ना त्या भाषेतल्या भावना त्या महत्त्वाच्या आहेत. आणि आपल्याला गप्पा मारत हा कार्यक्रम सुरू केलेलाच आहे आपण. तर कसं आहे माहिती का, ह्या कार्यक्रमाचा मेन उद्देश आमचा बाबा चॅनलचा असा आहे की मनमोकळ्या गप्पा मारायचा, आणि हा गणपती उत्सव जो आहे तो बाबा आपण मस्त गप्पा मारत छान करायचा. तर मंडळी, आपण आहे ना आता मागच्या 3 भागामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या वेगवेगळ्या व्यक्तींना भेटलो आहोत. म्हणजे आपण लोककलावंत पाहिले, आपण सामाजिक कार्यकर्त्या पाहिल्या, आणि आपण प्रसिद्ध व्यावसायिक त्यांनाही आपण भेटलो. पण ज्या व्यवसायात खऱ्या अर्थानं समाजाची सेवा हा एक शब्द महत्त्वाचा मानला जातो, असाही व्यवसाय आहे, असं क्षेत्र आहे ते म्हणजे वैद्यकीय क्षेत्र. अशा वैद्यकीय क्षेत्रातल्या एका नामवंत व्यक्तिमत्वाला आज आपण आजच्या भागामध्ये भेटणार आहोत. त्या कुटुंबाला आपण भेटणार आहोत, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत, आणि गणपती उत्सवाचा हा दिवस आपण साजरा करणार आहोत. तर आज आपण आलेलो आहोत ते डॉक्टर ऋषिकेश दिनेश वाघोलीकर यांच्याकडे. ते स्वतः मूत्रविकार तज्ज्ञ आहे, आणि त्यांच्याबद्दल माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे बाबा, मूत्रविकार हा जो आजार आहे त्यावरचा जो इलाज आहे ना, तो आपल्या या संगमनेर शहरामध्ये पूर्वी बाबा होत नव्हता. मग ते इलाज करण्यासाठी मग काय होतं, पेशंट जे असतात म्हणजे ज्याला आपण मराठीत रुग्ण म्हणतो बाबा, का त्यांना लांब लांब न्यावं लागायचं, पुण्याला आणि मुंबईला आणि नाशिकला, आणि तिकडे घेऊन जावं लागायचं. मग इथल्या पेशंटला ती सोयीसुविधा उपलब्ध नव्हती. ती उपलब्ध या ठिकाणी झाली. याचं कारण म्हणजे हा वाघोलीकर सर्व परिवार आहे, आणि या परिवाराला जो आशीर्वाद लाभलेला आहे तो त्यांचे जे पिताश्री आहेत, वडील जे आहेत स्वर्गीय दिनेशजी वाघोलीकर, हे स्वतः डॉक्टर होते. त्यांचा हा जो वारसा आहे वैद्यकीय क्षेत्रातला, ते आपल्यापरीनं ती ही परंपरा सांभाळत आहेत. विशेष म्हणजे वडिलांचा आणखीन एक महत्त्वाचा वारसा, ते कलाकारही होते. तेही वारसा नेमका ते कसा सांभाळणार आहेत, कसा सांभाळतील, याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यावं. तर डॉक्टर साहेब नमस्कार. तर मी आप्पा, आणि मी आलो आहे तुमच्याशी मारायला गप्पा, बरं का. हां, तर कसं माणसाने हसलं गेले बरं वाटतो. माणसानं कसं हसतं राहू, उगं टेन्शन कसं होतं ना, मुळात डॉक्टर हा शब्द ऐकला ना की चेहरा पहिले टेन्शनमध्ये येतो माणूस. तसं ते अवघड असतं. पण डॉक्टर या शब्दाला जर काही समानार्थी शब्द शोधायचा झाला ना, तर मी म्हणाल बाबा डॉक्टर इज इक्वल टू परमेश्वर. हो, कारण तो लोकांना जगवण्याचं, लोकांना निरोगी करण्याचं काम करत असतो. तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. या गणेश उत्सवाच्या तुमच्या सर्व परिवाराला मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपल्या या वैद्यकीय क्षेत्राबद्दल थोडंसं आपल्याबद्दल आपण थोडीशी माहिती आम्हाला द्या. मी डॉक्टर ऋषिकेश वाघोलीकर, मी युरोलॉजिस्ट आहे, मूत्रविकार तज्ज्ञ आहे. मी माझं ग्रॅज्युएशन MBBS हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूरमधून पूर्ण केलं. त्याच्यानंतर MS जनरल सर्जरी हे जे पोस्ट ग्रॅज्युएशन असतं
ते मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज इथून कंप्लीट केलं. 2015ला मी MS जनरल सर्जन पास्ड आऊट झालो, पण मला पुढेही शिकायची इच्छा होती. त्यामुळे एक पूर्ण भारतात एक ऑल इंडिया एंट्रन्स असते ज्याच्यामधून सुपर स्पेशालिटी कोर्सेसला ॲडमिशन मिळते. 2016 वर्षामध्ये जी अखिल भारतीय ऑल इंडिया सुपर स्पेशालिटी एंट्रन्स झाली त्याच्यामध्ये मला पूर्ण भारतात 4था नंबर मिळाला आणि अहमदाबादमधील IKDRC नावाचं किडनीचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जिथे वर्षभरात कमीत कमी 500 ते 600 किडनी ट्रान्सप्लांट होतात. अशा हॉस्पिटलमध्ये मला सुपर स्पेशालिटी कोर्स करण्याची संधी मिळाली आणि मी तिथे 3 ते 3.5 वर्ष अजून एक पुढची पदवी संपादित केली DNB युरोलॉजी नावाची. तर माझं आता करंटली मी MBBS MS जनरल सर्जन आणि DNB युरोलॉजी अशी माझी डिग्री आणि मी युरोलॉजिस्ट आहे. मी मूत्रविकार किडनी याबद्दलच्या या सगळ्या शस्त्रक्रियांवरचा सुपर स्पेशालिटी सर्जन आहे. आता संगमनेरमध्ये तुम्ही जी सेवा देत आहे याला किती वर्ष झाली आणि आपल्या या गावामध्ये यावं, इथल्या रुग्णांची सेवा करावी, हे नेमकं तुमच्या मनामध्ये कसं आलं आणि त्याच्या मागची प्रेरणा काय आहे? मी ऑगस्ट 2019पासून संगमनेरमध्ये आहे, कार्यरत आहे. प्रेरणा म्हणायचं तर म्हणजे माझे पप्पा डॉक्टर दिनेश वाघोलीकर. त्यांनी लहानपणापासून जे काय संस्कार केले मी त्यांना बघून डॉक्टर बनण्याचं माझं स्वप्नच त्यांना बघून निर्माण झालं आणि जी त्यांची गुडविल होती, जे त्यांनी इथे काम केलं होतं, मी कधी पण संगमनेरमध्ये आलो, सुट्टीमध्ये आलो तर मला दिवसातून 2 किंवा 3 जण तरी असेच भेटायचे की जे मला विचारायचे की डॉक्टर साहेब तुम्ही कधी येणार संगमनेरला. माझ्या मनात आधी बिलकुल पण संगमनेरात येणं हा डोक्यात विषय नव्हता, पण हळूहळू मी स्वतः चेंज होत गेलो आणि पप्पा गेल्यानंतर तर मला खूप लोकांनी आणि इतकं प्रेम मिळालं संगमनेरमधून. मी आलो त्या पहिल्या महिन्यामध्येच मला इतके फोन आणि इतके पेशंट्स आणि इतकं काम मिळायला लागलं की मी परत मागे वळून बघितलंच नाही. 2 वर्ष कशी गेली मलाही आता कळत नाही. नुसतं काम चालू आहे आणि मी खूप समाधानी आहे संगमनेरमध्ये. एकूण संगमनेरमधल्या तुमच्या ह्या कारकिर्दीविषयी तर आपण जाणून घेणारच आहोत. विशेष मला माहिती घ्यायची आहे ते अर्थात डॉक्टर दिनेश वाघोलीकर यांच्याविषयी, कारण ते डॉक्टर तर होतेच पण महत्त्वाचं म्हणजे ते कलाकार होते आणि एक कलाकार असताना अनेक कलाकारांचा राबता तुमच्या घरामध्ये होता. तुम्ही लहानपणापासून हे सगळं वातावरण पाहिलेलं आहे, त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पण मंडळी काय माहिती का, आता थोडीशी वेळ झाली ना विश्रांतीची, तर काय करू आपण छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर पुन्हा भेटूया. आणि तुम्ही पाहत राहा ना मग काय आमचं कुटुंब आमचा बाप्पा. भेटूयात ब्रेकनंतर. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्रमिक उद्योग समूह संगमनेर. पिछले कई सालों से श्रमिक मिल्क एंड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज का SR नवले दूध ही तो है हम सबकी पहली पसंद, क्योंकि नवले दूध ही तो है शुद्ध दूध की पहचान. सी न्यूज मराठी प्रस्तुत आमचं कुटुंब आमचा बाप्पा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्रमिक उद्योग समूह संगमनेर. या कार्यक्रमात ब्रेकनंतर मी आपण पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आपण गप्पा मारत आहोत ते वाघोलीकर परिवाराशी, डॉक्टर ऋषिकेश यांच्याशी. तर सर नमस्कार, पुन्हा एकदा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं. आधी आपण गप्पा मारत होतो, तो विषय आपण निघाला होता डॉक्टरांचा म्हणजे तुमच्या पप्पांचा. तर त्यांच्याविषयी काही माहिती आपण काही बोलावं असं मला वाटतं. पप्पांनी वैद्यकीय क्षेत्र आणि कला क्षेत्र दोन्हींमध्ये खूप नाव गाजवलं होतं संगमनेरमध्ये. त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातला जो प्रवास आहे तो तर मी जवळून बघितला आहे. पप्पांनी नेहमी मला एकच शिकवलं, जेव्हा पण मी जेव्हा पण मी माझ्या हॉस्पिटलमध्ये पप्पांच्या अंडर इंटर्नशिपमध्ये असताना किंवा MBBSमध्ये असताना जाऊन काम चालू केलं, तेव्हा पप्पा एकच गोष्ट म्हणायचे, ऑलवेज ट्रीट द पेशंट बाय हिज पल्स बट नॉट बाय हिज पर्स. म्हणजे नाडीनी तपासा, खिशानी तपासू नका. एवढं प्रामाणिकपणे पप्पा काम करायचे आणि एवढा प्रामाणिकपणे त्यांनी जो वैद्यकीय व्यवसाय केला
तर त्याचा 1% जरी मी करू शकलो तरी मी मला स्वतःला धन्य मानेन. आता पप्पांच्या कलाक्षेत्राबद्दल म्हटलं तर मम्मीने ते पप्पांना त्याच्यापेक्षा जास्त जवळून बघितलं आहे, तर ते आपण मम्मीकडूनच नक्की जाणून घेऊया. आई नमस्कार. आमच्या कार्यक्रमात तुमचं स्वागतच आहे. तर मी पण तुमचा मुलगा आहे असं समजा, काहीच हरकत नाही. तर मला आप्पा म्हणतात तर तुम्ही आप्पा म्हणा का पोरगा म्हणा का काही म्हणा, तसं काय ना. आणि आई हा शब्द उच्चारला की मला लय बरं वाटतं, मला लय आवडतं आई शब्द बोलायला. कोणी पण आई म्हटलं की मग एकदम ना मी पण इमोशनल होतो. तर आई, आता आपण गप्पा मारायच्यात, तर मला एक सांगा, त्या काळातल्या काय आठवणी, कलाक्षेत्रातल्या, वैद्यकीय क्षेत्रातल्या तुम्हाला काही प्रसंग वगैरे आठवत आहेत? म्हणजे कलाक्षेत्रातले की वैद्यकीय व्यवसाय? दोन्ही क्षेत्रातले सांगा. आमचं लग्न झालं आणि आम्ही कुठेतरी सेटल व्हायचं हे आमच्या डोक्यात होतं. तर त्या दृष्टीने ह्यांनी मेडिकल एजंटना वगैरे अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की श्रीरामपूर, कोपरगाव आणि संगमनेर हे 3 तालुके आहेत, तर चांगले आहेत वैद्यकीय दृष्टीने. तर मी संगमनेरचीच होते, त्यामुळे डॉक्टरांच्या डोक्यात संगमनेर जरा आलं. आणि त्याच काळात प्रवरा मेडिकल इन्स्टिट्यूटची जाहिरात आली होती आणि त्यांनी तिथे जॉब घेतला. 1-1.25 वर्ष जॉब केल्यानंतर संगमनेरला ते 1 दिवस व्हिजिट करायचे आठवड्यातनं. आणि तशी जी सुरुवात केली तसं मग 1.25 वर्षात आम्ही जागा मिळाली नाही सुरुवातीला आम्हाला, भांडवल काहीच नव्हतं. तर माझ्या आईच्या घरात म्हणजे पणालालजी, ॲडव्होकेट पणालालजी राठी ह्यांच्या घरात, म्हणजे आत्ताचं अनिल राठी पॅथॉलॉजिकल लॅब, तिथे आम्ही आमचं कन्सल्टिंग सुरू केलं. कन्सल्टिंग सुरू केल्यानंतर मुळे हॉस्पिटलमध्ये काही वर्ष आम्ही हॉस्पिटल चालू केलं. तिथं 14 बेड होते, पण ते पुरत नव्हते. मग वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये पेशंट ॲडमिट करायचे. मग त्यानंतर हे जे ST स्टँडच्या समोर जे हॉस्पिटल आहे ते आम्ही बांधलं. आणि त्यानंतर जे सुरू झालं ते डॉक्टरांनी कधी मागं वळूनच पाहिलं नाही. मी असं ऐकलं का बुवा की डॉक्टरांचं एक विशेष काम होतं या वैद्यकीय क्षेत्रामध्ये, विशेषतः मधुमेह या विषयावर. त्यांनी बाबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. आणि हा आजार असा आहे की आजच्या काळामध्ये तर जवळजवळ प्रत्येकालाच तो आजार भेडसावतो आहे. आणि परत त्याविषयीचं काम करणारी व्यक्ती फार कमी आहे. तर त्यातलं एक जर महत्त्वाचं नाव घ्यायचं झालं तर मी म्हणतो महाराष्ट्रामध्ये जर महत्त्वाचं नाव घ्यायचं झालं असेल तर ते मला वाटतं डॉक्टर दिनेश वाघोलेकर यांचं आहे. तर नेमकं त्याविषयी त्यांनी काय काम केलं, कशा पद्धतीने काम केलं, याविषयी आपण काय बोलू शकता? वैद्यकीय सेवा सुरू केल्यानंतर त्यांनी डायबिटीसवर जरा जास्त प्रेम असल्यामुळं आणि तो डायबिटीस त्यांना स्वतःच्याच शरीरात प्रवेश केल्यामुळं त्यांनी त्याच्यावर जास्त रिसर्च केलं. आणि त्यासाठी पुण्याला जाऊन दर आठवड्याला ते पुण्याला जायचे. सोनोग्राफी मशीन पण नव्हतं संगमनेरला, तर सोनोग्राफी मशीनच्या बाबतीतही ते शिकून यायचे. डॉक्टर साठेंकडं जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं. त्यानंतर मधुमेहाबद्दल त्यांनी बराचसा खोल अभ्यास करून बरीच त्यांनी पुस्तकं पब्लिश केली. सुरुवातीला महिन्याला एक मासिक काढायचे. आणि त्यानंतर ग्रामीण प्रशिक्षण केंद्र, त्यांच्या असं लक्षात आलं की आपण डायबिटीस हा आजार हा कधीच क्युरेबल नसतोच, ठीक होतो पण क्युअर कधीच होत नाही. तर त्यांनी त्या दृष्टीने मग लहान लहान मुलं पण अशी यायची डायबिटीसची. तर मग ते म्हणाले की नुसतं आपण ट्रीटमेंट देऊन उपयोग नाही, तर पेशंटना स्वतःला शिकवायला पाहिजे की डायबिटीस कसा होतो, का होतो आणि काय केल्याने तो कमी होतो, त्याच्यासाठी व्यायाम काय करायचा, इन्शुलिन कसं घ्यायचं. तर मुलांना, छोटी छोटी मुलं 6 वर्षाची मुलं हाताने इंजेक्शन घ्यायला शिकली, म्हणजे शिकवत होती, डॉक्टर शिकवायचे. आणि त्यांनी असं महिन्यातनं 1 दिवस ग्रामीण प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. तर ते पण चांगलं नावारूपाला आलं. तर आमचं वर हॉस्पिटल आहे, तिथे मोठं हॉल आहे, तिथं त्यांनी प्रशिक्षण केंद्र सुरू केलं होतं. तर मंडळी बघा, हे असं हा आजार महत्त्वाचा आहे, प्रत्येक घराघरामध्ये आहे, जवळजवळ आता जवळजवळ प्रत्येकालाच होत होते. कारण आपली लाईफस्टाईल याला म्हणतात बाबा इंग्लिशमध्ये, आणि मराठीमध्ये आम्ही म्हणतो बाबा आपलं जगण्याची पद्धत. तर ती जगण्याची पद्धत इतकी विचित्र झाली की हा आजार आता जास्त डोकं वर काढतो आहे. पण त्या आजारावर डॉक्टर गेल्यानंतरही त्यांचं मार्गदर्शन आपल्याला उपयोगी पडू शकतो. म्हणून हा जो आमचा भाग आहे ना, तो महत्त्वाचा आहे. जरा लक्ष देऊन आईंनी जे काही सांगितलं आहे, जे काही कार्य आहे ते लक्षात घ्या. ती पुस्तकं आपल्याला जर बाजारात उपलब्ध असणारच आहेत नक्की, ती पुस्तकं वाचा, त्यावरून आपल्याला आहे ना चांगला सल्ला मिळू शकतो. एवढं मोठं त्यांचं कार्य आहे, त्या कार्याबद्दल आपण जाणून घेतो आहे आईंकडनं, डॉक्टरांकडनं. आता काय करूयात, इथे घेऊयात छोटीशी विश्रांती आणि पुन्हा भेटूयात ब्रेकनंतर.
या कार्यक्रमाचे प्रायोजक श्रमिक उद्योग समूह संगमनेर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी आपा स्वागत करतो. सी न्यूज मराठी प्रस्तुत आणि श्रमिक उद्योग समूह संगमनेर प्रायोजित कार्यक्रम आमचं कुटुंब आमचा बाप्पा या कार्यक्रमामध्ये ब्रेकच्या आधी आपण या वाघोलीकर परिवाराशी गप्पा मारतोय आणि जुन्या आठवणी जागवतोय आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटना गमती जमती या आपण त्यांच्याकडनं जाणून घेतोय. सर, मला आता तुमच्याकडनं काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आपण वैद्यकीय क्षेत्राबद्दल तर बरंच काही बोललो, पण जे तुमच्या पप्पांकडे कलाक्षेत्राचं जे एक काय म्हणतो त्यांच्यावर एक वरदहस्त होता आणि या सगळ्या व्यस्त काय कारण तुमचं वैद्यकीय क्षेत्र म्हणजे तिथे वेळेचा प्रश्न हा आहेच आहे. त्यातूनही वेळात वेळ काढून त्यांनी आपलीतली कला आणि कलाकार जोपासला. तर ही परंपरा पुढे चालू राहणार का? कलाक्षेत्रात त्यांचं जे काम आहे, जे कार्य आहे, त्याचा मी कुठल्याही परिस्थितीत बरोबरी करू शकत नाही. पण हो, मला पण खूप आवड आहे कलाक्षेत्रात. तेवढा वेळ मी आत्ता सध्या देऊ शकत नाही आहे. पण पप्पांचं तर काम त्याच्यामध्ये खूपच मोठं होतं. पप्पांनी स्वरसंगम नावाची संस्था स्थापित केली होती. त्यांचा स्वतःचा ऑर्केस्ट्रा होता. ते स्वतः आनंदाने जगा हे व्याख्यानं द्यायची. त्यांची आनंद यात्रा बऱ्याच ठिकाणी झाली आहे. तर असं त्यांचं बरंच अफाट काम होतं. नक्कीच मी त्यांचा वारसा म्हणजे ह्या क्षेत्रात पण योगदान देण्याचा प्रयत्न करीन. पण आता बघू. आता वा, आनंदाने जागा हे फक्त कार्यक्रमाचं नाव नाही आहे सर. आनंदाने जागा हे फक्त कार्यक्रमाचं नाव नाही आहे. ती त्यांनी दिलेली एक तुमच्यासाठीची एक जीवनशैलीची काय म्हणतो आपण संदेश आहे, मेसेज आहे की आनंदाने जागा रे बाबांनो. आणि मला असं नक्की वाटतं की मी त्यांना कधीतरी कुठंतरी नक्की भेटलेलो आहे. कारण मी पण स्वतः एक पात्री कलाकार आहे. याआधी अनेक वर्षापूर्वी संगमनेरमध्ये मी कार्यक्रम करतो. तुम्ही जे नाव मला आत्ता सांगितलं त्यावरून मी नक्की त्यांचा कार्यक्रम पाहिलेला आहे हे मला आता आठवलं आहे. आणि अनेक घटना माझ्या पण डोळ्यासमोर तरळून गेलेल्या आहेत. कारण कलाकाराचं कसं असतं, आता हे डॉक्टर असतानासुद्धा कलाक्षेत्रामध्ये जगताना नेमकं हा सगळा संसाराचा गाडा ओढताना त्यांची काय म्हणतो कसरत कशी व्हायची हे मी आईंकडूनच जाणून येणार आहे. आई, मला कलाक्षेत्रातले त्यांचे जे काही आठवणी आहेत, अनुभव आहेत, त्याबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्की आवडेल. कलाक्षेत्रात म्हणत असाल तर ते म्हणजे एक अखंड उसळता धबधबाच होते. त्यांना स्वतःला गाण्याची आवड होती. त्यांना गाण्याचं एक कान चांगलं होतं. कुणाचं गाणं चांगलं होतं आहे, कुठलं वाद्य बेसूर होतं आहे ते त्यांना तात्काळ करायचं. आवाज काही फार त्यांचा चांगला होता अशातला भाग नाही, पण ठीक होता. पण गझल ते खूप छान म्हणायचे. त्यांनी कार्यक्रम तर भरपूर सादर केले. संगमनेरमध्येच त्यांचे सुरुवातीला भरपूर कार्यक्रम झाले आणि फक्त वाद्यवृंद त्यांनी तयार केला होता संगमनेरमध्ये. आणि गावात कोणी मुली अशा चांगल्या दिसल्या आवाजाच्या की आमचा वर एक अल्बर्ट हॉल नाव दिलं होतं त्यांनी. एक वर हॉल होता हॉस्पिटलच्या वर. त्या अल्बर्ट हॉलमध्ये रोज रात्री प्रॅक्टिस चालायच्या. कार्यक्रम ठरला की ती प्रॅक्टिस चालायची. आणि ह्या प्रॅक्टिसच्या दरम्यान त्यांचे जोक पण इतके चालायचे. सगळा जो ग्रुप होता, पापया शिरसुल्ला, अरुण सोमाणी आहे, त्यानंतर सीमा मालाणी आहे, असे बरेच गावातले बरेच कलाकार. हां, मग हे सगळं करत असताना, वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना, कला क्षेत्रात काम करत असताना कुठेतरी अशा काहीतरी नवरा बायकोमध्ये गमती जमती घडतातच ना, की कुठे हे सगळं तुम्ही करताय खरं, पण तारंबळ स्वतःची करून घेताय, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेताय की नाही याबद्दल नेमकं तुम्हाला काहीतरी आठवण असतील ना, की तुम्ही त्यांना सल्ला दिला असेल की हे थोडंसं कमी करा, हे थोडंसं जास्त, किंवा असं काही घडलेलं आहे की काही गमती जमती घटना काही आठवतात का? तारंबळ त्यांची व्हायची नाही, तारंबळ माझीच व्हायची. कारण त्यांना स्वतःला डायबिटीस होता. त्यांना 5 इन्शुलिनचे डोस असायचे आणि 25 गोळ्या होत्या.
तर त्यांच्या कधी नाश्त्याच्या आधीची असायची, कधी नाश्त्याच्या नंतरची असायची. मग त्या सगळ्या मला वेळेवर ठेवून मला त्या तिसऱ्या हॉलमध्ये जाऊन त्यांना द्याव्या लागायच्या, जेव्हा रात्रीची गोळी असेल ती. दिवसाच्या तर गोळ्याबरोबर घ्यायची असते. आणि कुठेही गाण्याच्या कार्यक्रम, त्यांच्या अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले, धुळे, मनमाड, लासलगाव, शिर्डीला तर गुरुपौर्णिमेला झालेले आहेत कार्यक्रम. हा, म्हणजे ते फार मोठे साई भक्त होते असंही मी गप्पाच्या ओघामध्ये ऐकलेलं आहे. साईबाबावर त्यांची नितांत श्रद्धा होती आणि प्रत्येक दुखण्यात, आणि ते स्वतः पण असे भक्त होते, साईबाबाचे खूप भक्त होते आणि साईबाबावर त्यांची नितांत श्रद्धा होती. आणि प्रत्येक दुखण्यातनं त्यांना असं वाटायचं की मला साईबाबाच वर काढतोय. कारण कलाकाराचं असतं ना की असंच असतं, त्याला कुठल्या संकटाची वगैरे नाही भीती वाटते, काही काय चालते, कितीही मोठं संकट येऊ दे, ते किरकोळ असतं. कलाकार ज्याच्या मनातला कलाकार जो जपतो ना तो असाच असतो. आणि कलाकार आहे तो अमर असतो. कधी तुम्ही कुठल्या कलाकाराला म्हणतो का आपण का हा माझी कलाकार आहे, का हा विद्यमान कलाकार आहे? कलाकार हा फक्त कलाकार असतो. नेते पुढारी असतात, आजी असतात, माजी असतात, नंतर विसरले जातात, पण कलाकाराला कधीच माझी आजी म्हटलं जात नाही. कलाकाराला फक्त कलाकार म्हटलं जातं, कारण तो कलाकार अमर असतो आणि त्याच्यातली कला देखील अमर असते आहे. तर आणखीन बऱ्याच काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आता काय करूया, एक छोटीशी विश्रांती घेऊयात, पुन्हा भेटूयात विश्रांतीनंतर. आणि आणखीन काही या गप्पांची मैफिल आपण रंगणारच आहे. घेऊया छोटासा ब्रेक. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्रमिक उद्योग समूह संगमनेर. पिछले कई सालों से श्रमिक मिल्क एंड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज का एसआर नवले दूध ही तो है हम सबकी पहली पसंद, क्योंकि नवले दूध ही तो है शुद्ध दूध की पहचान. सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम आमचं कुटुंब आमचा बाप्पा, याचे प्रायोजक आहेत श्रमिक उद्योग समूह संगमनेर. या कार्यक्रमात ब्रेकनंतर मी आप्पा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि आपण गप्पा मारतो आहे ते वाघोलीकर परिवाराशी आणि जाणून घेतो आहे त्यांच्या या गणेशोत्सवातल्या काही गमती जमती आणि त्यांच्या पूर्वायुष्यातल्या काही आठवणी आपण या ठिकाणी जाणून घेतो आहोत, त्या आठवत आहोत. तर आई, डॉक्टरांबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे, खूप काही ऐकण्यासारखं आहे. मला एक सांगा, त्यांच्या शेवटच्या टप्प्यातील काही ज्या महत्त्वाच्या आठवणी आहेत, घटना आहेत, त्यातली एखादी घटना तुम्हाला आठवते का? शेवटच्या नाही, परंतु त्यांचं जेव्हा हिप जॉईंटचं ऑपरेशन ठरलं होतं 2001 साली, तर आम्ही बॉम्बेला चाललो होतो ऑपरेशनसाठी. डॉक्टर मुल्लाजी ऑपरेशन करणार होते आणि त्यावेळेस ते लायन्सचे व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होते. तर डिस्ट्रिक्ट गव्हर्नरचा वर्षाचा शेड्यूल ठरलेला असतो, कुठं मिटिंग काय घ्यायच्या. त्या अनुषंगाने एक जाता जाता ते म्हणे आता नाशिकवरनं चाललोच आहे, तर नाशिकला आपण एक लायन्सची मिटिंग घेऊ. तर नाशिक क्लबशी मिटिंग होती त्यांची. तर सगळी हसत खेळत मस्त मिटिंग चालली होती. आणि एक डॉक्टर कुलकर्णी म्हणून ऑर्थोपेडिक सर्जन आहेत तिथले नाशिकचे, ते हळूच माझ्याकडं आले, म्हणे मॅडम डॉक्टरांचं हिप जॉईंटचं ऑपरेशन आहे ना? म्हटलं हो, उद्याची तारीख आहे आणि सकाळी 7ला ऑपरेशन आहे. म्हणे आत्ता संध्याकाळचे 5 वाजले, तर तुम्ही आता रात्री ॲडमिट होणार बॉम्बेला जाऊन आणि सकाळी ऑपरेशन, आणि डॉक्टर इतके फ्रेश कसं काय? म्हटलं तो माणसाचं एक रसायनच वेगळं आहे आणि तो माणूस हसत खेळत सगळ्या दुखण्यांना सामोरं जातो आहे. खरंच या आठवण एकदमच प्रेरणादायी आहे आणि खूप काही शिकण्यासारखं आहे की कठीण प्रसंगाला कसं हसत हसत सामोरं जावं आणि आनंदाने जगा. हे नुसतं त्यांनी लोकांना सांगितलं नाही, ते स्वतः जगले आनंदाने. म्हणूनच ते आनंदाने आपल्या आठवणीत आज पण आहेत. आणि मी असं ऐकलं की ते गाणी पण लिहायची किंवा काही विडंबना गीत पण लिहायची. एखादं गाणं आठवते तुम्हाला? विडंबना गीत असं भरपूर गाणी लिहिलीत. आता तुम्ही मला सांगितल्याबरोबर भरपूर आठवायला लागली. पण एक छोटंसं मी संगमनेरवर त्यांनी जे जुळवलं आहे ते थोडक्यात सांगते. मला सुरात गाता येणार नाही, पण मी आपलं प्रयत्न करते.
प्रांत महाराष्ट्र तिथं जिल्हा अहमदनगर, तिथं गाव संगमनेर, त्याची किती महती. लोक प्रवरेचं पाणी पिती, नदी काठी धुण धुती, गाय छाप जर्दा खाऊन वर बोलती. नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग. काय त्या शब्दांमधली ताकद होती, काय ती सहजता होती, आणि काय तो आनंद होता, आणि काय तो अनुभव होता. हे शब्द, या आठवणी, या गमती कायम आपल्या ताज्या राहणार आहेत. या आठवणी आपण अशाच जागवणार आहोत. आता तुम्ही आई गात असताना 2-4 बाबा शब्द गुणगुणले, नक्की एक लक्षात आलं का बाबा तुमच्यामध्ये आहे नक्की कलाकार, फक्त तो जरा बाहेर यायचा आहे. तर मला एक सांगा, तुम्हाला जर एखादं गाणं डेडिकेट करायचं झालं तर कोणाला करताल आणि कुठलं करताल? पप्पांविषयी जर एक गाणं, तर असं एक गाणं तर नाही म्हणू शकत, पण हां, पप्पांनी माझ्या बहिणीच्या लग्नात एक गाणं गायलं होतं. ते गाणं इतकं सगळ्यांच्या स्मरणात आहे, ते बोल अजूनही कानात गुणगुणतात. मी 2 ओळी गाऊन दाखवतो, माझा सूर बिलकुल चांगला नाही आहे. छोटी बातें, छोटी छोटी बातों की है यादें बड़ी, भूले नहीं बीती हुई एक छोटी घड़ी. छोटी बातें, छोटी छोटी बातों की है यादें बड़ी, भूले नहीं बीती हुई एक छोटी घड़ी. जन्म जन्म से आंखें बिछाई तेरे लिए इन राहों ने, ओ मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने, सपने सुरीले सपने. वा 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 वा. तुमच्याकडनं टाळ्या अपेक्षित आहेत बरं का मॅडम. टाळ्या वाजायला आपल्याला काहीच हरकत नाही. इतकं सुंदर गाणं गायलं. वा, खूप खूप छान. सर, तुम्ही म्हणताय खरं की मला काही सुराचं वगैरे काही कळत नाही, पण ते ठीक आहे, म्हणण्यापुरतं ठीक आहे. तुम्ही तो वारसा नक्की सांभाळताल आणि ही कलेची देवता आपल्या घरामध्ये स्थापित झालेली आहे, ती नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देईल. आता मॅडमकडे जरा ओळखतो आहे आता आपण. डॉक्टर रसिका ऋषिकेश वाघोलेकर, बोलतज्ञ आहात आपण. या गणेश उत्सवाविषयी आणि या सगळ्या आत्ता आपल्या गप्पा झालेल्याच आहेत. नेमकं तुमचं मनोगत ऐकायलाही आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मी MBBS कोल्हापूर GMC कोल्हापूर जे आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तिथूनच पूर्ण केलं. तिथेच आम्ही दोघं भेटलो आणि आम्ही तिथलेच आमचं लव्ह मॅरेजच आहे. आणि त्याच्यानंतर मी MD ॲनेस्थेशिया केलं टाटा मुंबईमधून, आणि त्यानंतर अहमदाबादला आम्ही 3 वर्ष होतो, आणि मग आता संगमनेरमध्ये आहे. इथे यायला मला आधी थोडीशी भीती वाटत होती की काय माहिती आपण इथे कसं सेट होऊ, किंवा मी मूळची पुण्याची आहे त्यामुळे मला असं थोडंसं होतं की किती इथे जमेल किंवा पण इथे आल्यानंतर आम्ही म्हणजे कामात पण इतकं बिझी होऊन गेलो, आणि ओव्हरऑल पण मला इथे इतकं आवडलं राहायला की सगळं एकदम शांत असं छान छोटंसं गाव आहे, आणि सगळी लोकं एकदम प्रेमाने मिळून मिसळून राहतात. तर ते मला इथे खूपच आवडलं. प्लस मला मम्मीजींचा सपोर्ट इतका मोठा आहे इथे, म्हणजे मी माझ्या मुलीला अगदी निश्चिंतपणे सोडून कामाला जाऊ शकते कुठेही, त्यामुळे ते पण मला खूप इथे म्हणजे आवडलं. नक्की कोणी कोणाला प्रपोज केलं? ते तर यानेच प्रपोज केलं. तर आपल्यालाच करावं लागतं, जे तुम्हाला माहिती असावं. ती जबाबदारी आपल्याकडे असते. खरे खरे खरे. आणि आत्ता इथे आम्ही आता हॉस्पिटल जे चालू केलेलं आहे वाघोलीकर किडनी हॉस्पिटल, तर त्याच्यामध्ये सर तर म्हणजे एकदम ऑनेस्टली प्रॅक्टिस करतच आहेत. आणि माझा अनस्थेशिया असल्यामुळे कुठल्या पण सर्जरीला म्हणजे एकदम कॉम्प्लिमेंटरी ते झालेलं आहे की आम्ही दोघंही मिळून जातो, ऑपरेशन करतो, परत येतो, असं आमचं आता एकदम रुटीन सेट झालेलं आहे इथे. आणि प्रेम म्हटलं ना म्हणजे लग्नाआधीचं प्रेम बरं का, लग्नानंतर सगळं ते औपचारिक गोष्टी. आता ते काही मालधारी 33 वर्ष लग्नानंतर पण कसं आहे, तिच्या सपोर्ट शिवाय तो काही करूच शकत हा, नाही, नाही. नाही. तिने anesthesia कारण अनस्थेशिया द्यावं लागतं. हा, तेव्हा ते काय वाक्य वापरलं त्याच्यातला अर्थ लक्षात घ्या तुम्ही बरं का. या अनुभवाचे बोल आहे. पण मला एक सांगा, तुम्ही भूलतज्ञ आहात, तुमच्या प्रेमाची भूल नक्की त्यांना कशी काय पडली? काहीतरी प्रसंग असेल ना, काहीतरी आठवण असेल ना?
नाही, ते तर असं पण ते आपला जो तो काळ असतो ना लग्न आधीचं, म्हणजे आपण भेटतो वगैरे त्यामुळे काही आता हल्लीच्या भाषेत त्याला काय डेटिंग बिटिंग काहीतरी म्हणतात बुवा. तर त्या काळात एखादं गुणगुणलेलं असेल ना तुमच्यासाठी त्यांनी काही गाणं बिणं असं काही आठवतंय का? मला तुझ्या मांडीवर बसव. हां, तिला मांडीवर घ्या. अं, आपण दोघं गाऊ. हां, दोघे का? ओके. हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात्र तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी. देन गगनास बांधीन गगनास झुला, देशील जो साथ मला. ये ना मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू, थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू. अनुरागी रसरंगी होऊन ये तू, नाजूकशी एक परी होऊन ये तू. वा 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 वा, काय उगीच नाही 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 म्हणताय मॅडम तुम्ही. आणखीन काय बोलायचं आहे तुम्हाला? हां, उगीच नाही 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 म्हणताय. मला माहिती होतं प्रेमाचा विषय निघाला की त्या आठवणी जाग्या होतात. आणि प्रेमात गाणी असतातच हो, गाणी संसारात नाही होती. एकदा संसार सुरू झाला आणि मग गाणी चालू होतात. तिचं साधेपणाची भुरळ ह्याला पडली असेल असं मला वाटतं. ती एकदम साधी सोज्वळ आहे मुलगी, आणि त्याची भुरळ ह्याला नक्कीच पडली असणार, कारण ह्याला असं दिखावा ढोल असं आवडत नाही. मग त्यांच्या बाबतीतही तेच झालेलं आहे. यांच्या साधेपणाची भुरळ त्यांना पडलेली असावी असंही झालेलं असेल. मग मी माझ्या बायकोला पण विचारतो बराच वेळा की बाबा नेमकं कशाची भुरळ पडली तुला माझी. ती म्हणते कसली भुरळ बाबा, माझ्या बापाने सांगितलं पोरगं चांगलं आहे कर, केलं. आमची गमती अशा आहेत. आता मी माझ्या बायकोबद्दल सांगू का 2 शब्द? बरं वाटतं म्हणजे बरं वाटतं लोकांचं ऐकायला आपल्याला, म्हणजे हां आहे का नाही. तेव्हा आपलं एक कविता आहे आपली, तर ती एक तुम्हाला ऐकवतो बा कार्यक्रमाची शेवटी. तर गाणं काय मी तर काय गात नाही बायकोसाठी. मी एक लग्न झाल्यानंतर एकदा गाणं गायलं, तेव्हा तिने एक शब्द वापरला होता, एवढायचं बंद करा. तेव्हापासून मी बंदच केलेलं आहे. ते गाणं असं होतं की ते 2 ओळी अशा आहेत की मेरे महबूब कयामत होगी आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी. मेरी नजरें तो गिला करती हैं, तेरे दिल को भी सनम तुझसे शिकायत होगी. आता लग्नाला झाली 30 वर्ष. आता एकच गाणं घरामध्ये चालू आहे. देवा मला का दिली बायको अशी, अन भांडायाला उठते दर दिवशी, अन दर दिवशी, अन दर दिवशी, अन देवा मला का दिली बाप्पा बायको अशी. आता याच नोटवर कार्यक्रमात आपण इथंच थांबणार आहोत. पण प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे या ठिकाणी आपण गणेशाला वंदन करणार आहोत आणि सगळा परिवार मिळून आपण गणेशाची आरती या ठिकाणी करणार आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण इथंच थांबणार आहोत. आता आपण गणपतीची आरती घेऊयात, पण तुम्ही मात्र कार्यक्रम पाहत राहा. या कार्यक्रमाचं नाव आहे सी न्यूज मराठी प्रस्तुत आणि श्रमिक उद्योग समूह संगमनेर प्रायोजित कार्यक्रम आमचं कुटुंब आमचा बाप्पा. आणि गप्पा मारायला रोजच येणार आहे तुमच्यासोबत. धमाल आप्पा. पाहत राहा सी न्यूज मराठी. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उपशेंदुराची, कंठी जळके माळ कंठी शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव रत्न कडित फळा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुणझुणती नो पुरे चरणी गागर्या. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना.
देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव गणवंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगीन अनंत पूजन भावे वाणीन त्वमेव माता च पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या दगडं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा विद्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं भजे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्रमिक उद्योग समूह संगमनेर.